नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुप्रिया वाईब्स या यूट्यूब चॅनलमध्ये. कोणत्या राशीचे नशीब चमकणार आणि कोणत्या राशींना सावध राहायचं. श्रावण महिना सुरू झाला आहे, पण हा श्रावण प्रत्येक राशीसाठी सारखाच असणार नाही. काही राशींच्या आयुष्यात धनलाभ, प्रगती आणि आनंदाचे दरवाजे उघडू शकतात, तर काही राशींना मोठे निर्णय घेताना सावध राहावे लागू शकते. तुमच्या राशीवर या श्रावण महिन्यात काय प्रभाव पडणार, तसेच महादेवांची कृपा तुमच्यावर आहे का आणि तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे, ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि आध्यात्मिक शक्तीचा महिना. पण मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि विविध योग यांचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव मानला जातो. काही राशींसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो, तर काही राशींनी संयम, नियोजन आणि सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेष ते मीन या सर्व 12 राशींचे श्रावण महिन्यातील भविष्य. करिअरमध्ये कोणाला संधी मिळू शकते, आर्थिक स्थितीत कोणाच्या जीवनात सुधारणा होऊ शकते, तसेच प्रेम आणि कौटुंबिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो, कोणत्या राशीने विशेष सावध राहावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या राशीनुसार महादेवांची कृपा मिळवण्यासाठी कोणता साधा आध्यात्मिक उपाय करावा. चला तर मग पाहूयात. मेष राशी. मेष राशींच्या लोकांसाठी हा श्रावण महिना उत्साह आणि नवीन संधीचा काळ ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत इतरांच्या लक्षात येऊ शकते. एखादे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी मिळाल्यास घाबरू नका, कारण ती जबाबदारी पुढे तुमच्या प्रगतीचे कारण बनू शकते. आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारण्याचे संकेत दिसू शकतात, मात्र अचानक मोठा खर्च करू नका. पैशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात जुन्या गैरसमजावर चर्चा होऊ शकते. रागाने उत्तर देण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती हाताळल्यास नाते अधिक मजबूत होईल. श्रावणात तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे सोमवारी महादेवांना स्वच्छ पाणी जल अर्पण करा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. मेष राशींसाठी संदेश: तुमची मेहनत वाया जाणार नाही, फक्त घाईत निर्णय घेऊ नका. दुसरी राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना अधिक आणि वैयक्तिक स्थिरतेचा विकास करण्याचा काळ आहे. तुमच्या कामात हळूहळू प्रगती दिसू शकते. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी नवीन गुंतवणूक करताना सर्व बाजू तपासून निर्णय घ्यावा. घरातील वातावरण आनंदीदायी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. प्रेमसंबंधात स्थिरता येऊ शकते, मात्र मनातल्या अपेक्षा न बोलता समोरच्या व्यक्तींकडून सर्व काही समजून घेण्याची अपेक्षा करू नका. श्रावण उपाय: महादेवांना बिल्वपत्र अर्पण करा आणि कृतज्ञतेने प्रार्थना करा. संयम तुमची सर्वात मोठी ताकद आहे. योग्य वेळ आली की तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तिसरी राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना विचारपूर्वक बोलण्याचा आणि आर्थिक शिस्त ठेवण्याचा आहे. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि संवाद कौशल्यामुळे नवीन संधी मिळू शकतात, मात्र अनावश्यक वाद किंवा गैरसमज टाळण्यासाठी बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. पैशांच्या बाबतीत उत्पन्नाच्या संधी दिसू शकतात, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक आणि अनावश्यक खर्च यामध्ये फरक करणे महत्त्वाचे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. श्रावणात तुम्हाला उपाय करायचा तो म्हणजे दररोज काही मिनिटं शांत बसून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे. मिथुन राशीसाठी संदेश असणार आहे: तुमचे शब्द तुमचे भविष्य बदलू शकतात, म्हणून विचार करून बोला, सकारात्मक बोला. चौथी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात. कुटुंब, करिअर किंवा आर्थिक बाबतीत एखाद्या गोष्टीची चिंता जाणवू शकते. पण मित्रांनो, प्रत्येक समस्येचे उत्तर चिंता नाही तर योग्य कृती आहे. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. उधारी किंवा मोठ्या व्यवहारांमध्ये सावधगिरी ठेवा.
तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर तुम्ही 4ही सोमवारी ज्या शिवमूठ आहे त्या शिवमूठ शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. कर्क राशीसाठी संदेश असणार आहे, भीती सोडा कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची शक्ती आहे. 5वी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वासाचा असणार आहे, पण अहंकारापासून सावध राहण्याची गरज आहे. करिअरमध्ये नवीन जबाबदारी, प्रोजेक्ट किंवा नेतृत्वाची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमचे काम लोकांच्या नजरेत येऊ शकते. पैशाच्या बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात, मात्र केवळ प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च करणे टाळा. तुमच्यासाठी उपाय असणार आहे, महादेवांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे. सिंह राशीसाठी संदेश असणार आहे, नेतृत्व करा पण नम्रता सोडू नका. 6वी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना नियोजन आणि मेहनतीचे फळ मिळवण्याचा काळ ठरू शकतो. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करत असाल तर आता कृती करण्याची वेळ आली आहे. कामात शिस्त ठेवल्यास प्रगती होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे आणि माहिती तपासून निर्णय घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. उपाय सोमवारी शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा. कन्या राशींसाठी संदेश आहे, परिपूर्णतेच्या मागे धावण्यापेक्षा सातत्याने पुढे चला. 7वी राशी आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना नातेसंबंध आणि निर्णय या 2 गोष्टींवर विशेष लक्ष देणारा आहे. तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते किंवा जुन्या नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना किंवा प्रोजेक्टमुळे फायदा होऊ शकतो, मात्र आर्थिक निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. प्रवासाची शक्यता निर्माण होऊ शकते, पण नियोजन करूनच पुढे जा. श्रावणातला तुमचा उपाय आहे, महादेवांना दर सोमवारी पांढरे फूल अर्पण करून मनशांतीची प्रार्थना करा. सर्वांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात योग्य संतुलन निर्माण करा. 8वी राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना अंतर्मुख होण्याचा आणि जुन्या गोष्टी सोडून देण्याचा उपाय आहे. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवू शकतो. काही लोकांशी मतभेद होऊ शकतात, पण प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. आर्थिक व्यवहारात सावध राहा. प्रेमसंबंधात राग आणि संशय टाळणे महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यातील तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे महादेवांसमोर शांत बसून काही वेळ ध्यान करायचे आणि आपल्या जवळील मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. 9वी राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना नवीन ज्ञान आणि नवीन संधीचा असू शकतो. करिअरमध्ये बदलाची इच्छा असेल तर योग्य संधी दिसू शकते. नवीन कौशल्य शिकणे किंवा नवीन कामाची सुरुवात करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थिती तुमची आता मजबूत होणार आहे, मात्र घाईमध्ये कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कुटुंबातील जे बुजुर्ग आहेत त्यांच्या सल्ल्याने पुढे जा. श्रावण महिन्यातील उपाय आहे, गुरुवार किंवा सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला अन्नदान करायचे आहे. तसेच नवीन रस्ता तुम्हाला घाबरू शकतो, पण तोच रस्ता तुमच्या प्रगतीकडे तुम्हाला नेणार आहे. 10वी राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना जबाबदाऱ्या वाढवणारा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते, पण ही मेहनत भविष्यात तुमच्या यशाचे कारण बनणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन योजना तयार करू शकता. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी हा काळ अत्यंत उपयोगी ठरू शकतो. तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. श्रावणातील उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे महादेवांना दूध अर्पण करायचे आहे. तसेच बिल्वपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 11वी राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना हा स्वतःकडे लक्ष देण्याचा आणि विचारपूर्वक पुढे जाण्याचा आहे. तुमच्या आयुष्यात काही अचानक बदल जाणवू शकतात, त्यामुळे घाबरू नका. बदल कधीकधी नवीन सुरुवातीचे संकेत असतात. आर्थिक बाबतीतही सावध राहा. कोणत्याही योजनेत किंवा व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 12वी राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना कल्पनांना वास्तवात आणण्याचा आहे. तुमच्याकडे नवीन कल्पना असतील तर त्यावर काम करा.
कारण ह्या कल्पनाच तुमचं करिअर घडवू शकतात, तुम्हाला नवीन नवीन संधी देऊ शकतात. पैशाच्या बाबतीत संयम ठेवा, मोठ्या नफ्याचा अपेक्षात धोकादायक निर्णय घेऊ नका. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात भावनांना योग्य शब्द द्या. समोरच्या व्यक्तीला तुमचे प्रेम आणि आपुलकी जाणवू द्या. सर्व राशींसाठी श्रावण महिन्याचा विशेष संदेश. मित्रांनो, राशी भविष्य आपल्याला फक्त संभाव्य दिशा दाखवते, मात्र आपले कर्म, आपली मेहनत आणि आपले निर्णय हेच आपल्या जीवनाचा खरा मार्ग तयार करतात. शक्य असेल तर श्रावण महिन्यात दररोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. कोणालाही जाणीवपूर्वक दुखवू नका. तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार दान करायचं आहे. रागापेक्षा शांततेची निवड करायची, कारण महादेवांची खरी कृपा तेव्हाच अनुभवायला मिळते जेव्हा मनात श्रद्धा आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो. तर मित्रांनो, तुमची रास कोणती आहे आणि या श्रावण महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची मनापासून इच्छा आहे? कमेंटमध्ये फक्त तुमची रास आणि हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व राशी भविष्य व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. हर हर महादेव. धन्यवाद.